तो अभ्यास केलेला असून गेला कशाला कांदे खायला. तुमचं 1-2 शीट पडले तर तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या. आमच्या लेकरांचं आयुष्याचं वाटोळं झालं. आम्हाला किती वेदना होत असतील. आमच्या मराठा समाजाच्या लेकराचं शिक्षणातून आयुष्याचं वाटोळं झालं. तरी तुम्ही आमच्या वेदना जाणल्या नाही. सरकारला परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आहे, आमचा अंत पाहू नका. जर का दोरी हातातून निसटली तर हे मराठी कोणाचंच ऐकणार नाही, तर माझा सुद्धा नाही. आपली मागणी सगळ्यात अगोदर होती, आजही 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे आणि मराठा आणि कुणबी एकच ही मागणी. सर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. चंद्रकांत दादा पाटलांना हे माहित नसेल, त्यांनी आमच्या मागल्या बाईट काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा. त्यावरती काय या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, तुम्ही आरक्षणाचं ऐकायला आले ना, मग शांत बसा ना. दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल. सगळ्यांची इच्छा कशा बदलवणी पुऱ्या होत्या, त्याच्या पुऱ्या होत्यात बा. आडा तेडा कसा नाचतो म्हणून तो भीती दाखवत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची. आता मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळे ते आता मराठ्यांच्या नादी नाही लागत. तुम्ही काळजीच करू नका रे, मिले खंबीर आहे त्यांना तुमच्या ताकदीमुळे. ते मला आडानी समजित येत. मला म्हणतात आडानी याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी हे कसा गावठीनं खोटा ठोकलाय. उपसतोय का आता छगन भुजबळ. याच्यासाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे, सावध राय. आता येवल्यातले लोक म्हणतात, पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तरी आम्ही पाडणार आहेत. घे खुटा गुतून. आता तो म्हणला होता मी 5 ठोकली मराठ्याच्या आरक्षणात, आता मराठ्याने कसा खोटा ठोकला उपटतो तुला.